नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपला समोरचे धडा आहे त्याचं नाव काय? वाक्यरचना. काय आहे तिचं नाव? वाक्यरचना. आणि हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. बघा, आता आपण अर्थक्यानुसार वाक्यात प्रयोग किती आहे ते आपण पाहायचा आहे किंवा पाहणार आहे की वाक्य यांचा अर्थानुसार किती प्रयोग आहेत. तर अर्थ के आधार पर वाक्य के 8 भेद होते हैं. अर्थानुसार अर्थानुसार वाक्यात किती भेद आहे? 8 भेद दिलेले आहे. किती? 8 भेद दिलेले आहे. तर पहिला कोणता आहे? पहिला आहे विधानार्थक वाक्य, दुसरा निषेधार्थक वाक्य, तिसरा आज्ञार्थक वाक्य, चौथा प्रश्नार्थक वाक्य, पाचवा इच्छार्थक वाक्य, सहावा संभाव्यक वाक्य आणि सातवा विस्मयार्थक वाक्य आणि आठवा संकेतार्थक वाक्य. तर याप्रमाणे तुम्ही पाहिले की वाक्य यांचा किती प्रकार तुम्हाला दिलेले आहेत. कोणता अर्थानुसार यांचा किती प्रकार आहे? 8 प्रकार दिलेले आहेत. तर याप्रमाणे आपण अजून यांचा परिभाषा किंवा यांचे काही उदाहरण बघणार आहे. तर चला बघूया. आता तुमच्या समोर आलेला आहे पहिला जे आहे काय आहे? विधानार्थक वाक्य. काय आहे? विधानार्थक वाक्य. जिस वाक्य में किसी क्रिया के होने करने की हो उसे विधानार्थक या सूचना वाक्य कहते हैं. बघा, विधानार्थक वाक्य काय आहे? ज्या क्रियातून किंवा ज्या वाक्यात में कोणताही क्रिया त्या होणे किंवा त्यांची सूचना देत आहे त्यांना आपण विधानार्थक वाक्य असंही म्हणतो. कळलं की नाही? हो, जसे खेळ तो ग्रामीण जीवन की आत्मा है. जसे इथे एक दिलेला आहे की खेळ जे आहे ते ग्रामीण जीवनची आत्मा आहे. दूसरा, घर घर में शौचालय जैसी सुविधा के लिए लोग जागरूक हो रहे हैं. घराघरातून शौचालय जैसी सुविधासाठी लोक जागरूक होत आहेत. तर याप्रमाणे तिसरा, चित्रकार की पत्नी बहुत ही बुद्धिमान थी. चित्रकार यांची पत्नी खूपच बुद्धिमान होती. चौथा, अकबर एक महान शासक थे. तर चौथा काय आहे तुमचा? अकबर एक महान शासक थे. तर याप्रमाणे तुम्ही पाहणार की विधानार्थक वाक्य आहे. जसं यांचं उदाहरण पण असं दिलेलं आहे. आणि विधानार्थक वाक्य काय आहे परत सांगते मी की ज्या वाक्यात कोणत्याही क्रियाचा होण्याचा बोध धरून देत आहे किंवा त्यांची सूचना देत आहे त्यांना आपण विधानार्थ वाक्य असंही म्हणतो. कळलं की नाही? हो, तर चला दुसरा बघूया. दूसरा बघा, दूसरा काय? निषेधार्थक वाक्य. काय आहे? निषेधार्थक वाक्य. जिस वाक्य में किसी बात के न होने या न करने का बोध होता है उसे निषेधार्थक वाक्य कहते हैं. आता बघा, निषेधार्थक वाक्य काय आहे तुमच्या? ज्या वाक्यात बघा, ज्या वाक्यात कोणताही बात जे नाही होणार किंवा नाही होण्याचा बोध होतात त्यांना आपण निषेधार्थक वाक्य असंही म्हणतो. कळलं की नाही? परत सांगू का? हो, ज्या वाक्यात कोणताही बात किंवा बातमीचा नाही होणार किंवा नाही होण्याचा बोध होऊन जात आहे त्यांना आपण निषेधार्थक वाक्य असंही म्हणतो. कळलं की नाही? हो, तर आता यांचं उदाहरण बघूया. जसे पहिला, गाव में विद्यालय में आवश्यक सुविधा नहीं है. गावात जे विद्यालय आहे किंवा जी शाळा आहे त्यामध्ये आवश्यक सुविधा नाही आहे. तर तुम्ही इथे बघा की हा जे कार्य नाही आहे म्हणजे हे निषेधार्थक वाक्य आहे. दूसरा बघा, खेतों में काम के लिए मजदूर नहीं मिल रहे हैं. खेता म्हणजे शेती, यासाठी मजदूर नाही भेटत आहे. शेती करण्यासाठी मजदूर नाही भेटत आहे. तर याप्रमाणे तुम्ही इथे पण बघा की नाही, तर याप्रमाणे हा निषेधार्थक वाक्य आहे. तिसरा बघा, नाला साधना विद्यार्थियों के लिए संभव नहीं है. तर इथे बघणार की नाला साधना म्हणजे नाला जे आहे त्यांना नाला साधण्यासाठी विद्यार्थीचा संभव नाही आहे. तर याप्रमाणे हे पण कार्य संभव नाही होऊन जात आहे. चौथा, हवेली में कई सालों से कोई नहीं रहता. तर याप्रमाणे हवेली जे आहे त्यामध्ये कई साल म्हणजे कई वर्षातून इथे कोणी पण राहत नाही आहे. तर याप्रमाणे हा जे वाक्य आहे निषेधार्थक वाक्य असंही दिलेले आहे. कळलं की नाही? हो, तर चला अजून बघूया. आता आपल्या समोर आलेला आहे तिसरे प्रकार आलेला आहे. तर तिसरा प्रकार कोणता आहे बघूया. अज्ञार्थक वाक्य. कोणता वाक्य आहे? अज्ञार्थक वाक्य. जिस वाक्य में किसी भी प्रकार की, ज्या वाक्यात कोणताही प्रकारची आज्ञा किंवा प्रार्थना यांचा बोध होऊन जात आहे त्यांना आपण अज्ञार्थक वाक्य असंही म्हणतात. परत सांगू का? हो,
ज्या वाक्यात कोणताही किंवा कोणत्याही प्रकारची आज्ञा यांची प्रार्थनाचा बोध होऊन जात आहे त्यांना आपण आज्ञार्थक वाक्य असंही म्हणतं. जसे बच्चे शोर बंद करो, बच्चा शोर बंद करो, ती ही आज्ञा देत आहे. ही कोणी आज्ञा देत आहे की मुलांना शोर नको करूया. तर याप्रमाणे हा आज्ञा बरोबर ही देत आहे. दुसरा, चित्र ठीक नहीं है, दोबारा बनाकर लाओ. हे तुमचं जे चित्र आहे ते चांगले नाही, तुम्ही परत बनवून घ्या. तर याप्रमाणे ही आज्ञा देते, तुम्ही बनवून घ्या. तर याप्रमाणे हा चित्राचं जर ठीक म्हणजे चांगलं नाही बनलं, तुम्ही दुबारा बनवून घ्या. तर याप्रमाणे हा आज्ञार्थक वाक्य आहे. तिसरा, मौसी चुस्कू मुस्कू को बुलाओ. इथे काय आहे की मावशी चुस्कू मुस्कूला बोलव. तर याप्रमाणे हे आज्ञा दिलेलं आहे किंवा काही बातमी जे तुम्हाला सांगत आहे. तर याप्रमाणे यांना आपण आज्ञार्थक वाक्य असंही म्हणतो. चौथा, तुम गांव वालों को सहकारिता का महत्व समजाओ. आणि तुम्ही गाववाल्याला सहकारिता यांचं महत्व समजा. परंतु इथे काय दिलेलं आहे की यांना आज्ञा केलेली आहे की तुम्ही समजून घ्या किंवा समजा. तर हा प्रमाणे हे आज्ञा आहे. तर इथे यांना तिसरा जे आहे आज्ञार्थक वाक्य आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा, चौथा है तुमचा प्रश्नार्थक वाक्य. काय आहे प्रश्नार्थक वाक्य? जिस वाक्य में किसी प्रकार का प्रश्न किया गया हो, ज्या वाक्यात कोणत्याही प्रकारचा प्रश्न केलेले जात आहे त्यांना आपण प्रश्नार्थक वाक्य असंही म्हणतो. त्यांना आपण प्रश्नार्थक वाक्य असंही म्हणतो. पुन्हा सांगते, ज्या वाक्यात कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारून जात आहे त्यांना आपण प्रश्नार्थक वाक्य असंही म्हणतो. आणि खूपच सोपे काय आहे यांचं प्रश्नचिन्ह काय आहे यांचं प्रश्न. तुम्हाला कुठे पण हा चिन्ह दिसतात तर हा प्रश्नार्थक वाक्य आहे, तुम्ही कळून घ्या. जसे तुम्हारे इन चित्रों में क्या कमी है, तुमचा हा जे चित्र आहे त्यातून काय कमी आहे, तर प्रश्नार्थक चिन्ह. तर याबद्दल हा प्रश्नार्थक चिन्ह आहे. दुसरा, सेठ जी ये तुम्हारा ही रूप है या नहीं, सेठ जी हा तुमचा ही रूप आहे की नाही. तर याप्रमाणे प्रश्नचिन्ह. तिसरा, आप मेरे साथ ठाणे चलेंगे मामा जी, तुम्ही माझ्यासोबत ठाणे जाणार मामा जी. तर हा बद्दल पण प्रश्नवाचक आहे. चौथा, मैंने आपको पीटा क्या, मी तुम्हाला पिटलं का नाही. तर याप्रमाणे हा प्रश्नचिन्ह असंही दिलेले आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर चला अजून बघूया. आता बघा, तुमच्या समोर आलेला आहे प्रश्न 5वा. कोणता? प्रश्न 5वा आलेला आहे इच्छार्थक वाक्य. कोणता आहे? इच्छार्थक वाक्य. बघा, जिस वाक्य में कोई इच्छा या आशीर्वाद दिया जाता है उसे इच्छार्थक वाक्य कहते हैं. बघा, कोणताही असं वाक्य ज्यातून तुम्हाला इच्छा किंवा आशीर्वाद भेटत आहे त्यांना आपण इच्छार्थक वाक्य असंही म्हणतो. कळलं की नाही? पुन्हा सांगू का? हो. तर चला, ज्या वाक्यात कोणताही अच्छा म्हणजे चांगला या आशीर्वाद देण्यात जात आहे त्यांना आपण इच्छार्थक वाक्य असंही म्हणतो. जसे ईश्वर आपको सफल करे, हा माझी मनोकामना आहे की ईश्वर तुम्हाला सफल करे. तर इथे ज्या इच्छार्थक किंवा आशीर्वाद देत आहे तर याप्रमाणे हे कोणतं आहे? इच्छार्थक वाक्य आहे. दुसरा बघा, काश हम बहेलिया का जाल देख पाती. तर इथे म्हणाले आहे की काश मी ही बघून किंवा बघते. तर याप्रमाणे हे जे आहे त्यांना इच्छा होती की ही मी बघणार आहे किंवा बघितले नाही, म्हणजे मला बघायचा होता. तर याप्रमाणे हा यांची इच्छा होती. तिसरा, आशीष नाले पर पूल बनाने की तुम्हारी इच्छा पूरी हो. आणि इथे म्हणाले आहे की जे आशिष आहे ते काय म्हणाले की तुमची जे नाले बनवण्याची जी तुमची इच्छा आहे ना ती पूर्ण होऊन जात आहे. तर याप्रमाणे हा इच्छा होती. चौथा, कनिष्का तुम हवेली का रहस्य खोल पाओ. तर इथे म्हणाले की कनिष्का तुम्ही हवेलीचा हा रहस्य तुम्हाला खोलून जाणार आहे किंवा तुम्ही खोलणार आहे. तर याबद्दल यांची इच्छा आहे. तर हा प्रमाणे या इच्छा जी दिलेली आहे तुम्हाला करायचं आहे हे कशाबद्दल आहेत. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा, आता आपल्या समोर आले आहे संभावनार्थक वाक्य. काय आहे? संभावनार्थक वाक्य. जिन वाक्य में कोई संभावना या संदेह किया जाता है उन्हें संभावनार्थक वाक्य कहते हैं. बघा, संभावनार्थक वाक्य कोणाला म्हणतात? ज्या वाक्यात कोणताही संभावना या संदेह व्यक्त करून जात आहे त्यांना आपण संभावनार्थक वाक्य असंही म्हणतो. जसे कल शायद वर्षा हो. इथे म्हणाले आहे की कल म्हणजे उद्या शाळेत वर्षा होणार. तर याबद्दल तुम्ही म्हणणार की इथे जे आहे तर उद्या काय होणार? वर्षा होणार. तर याप्रमाणे असंही दिलेलं आहे. दुसरा, शायद नाले पर पूल हम बना पाए. शायद म्हणजे शायद आता झालेला नाही, शायद म्हणजे संभावना आहे की आम्ही हे करणार. तर केले आहेत का? नाही, करणार. तर याबद्दल शायद.
तिसरा, मामाजी हवेली में शायद कोई रहता है। इथे काय म्हणाले आहे की मामाजी शायद कोणी हवेली मध्ये राहत आहे। तर याप्रमाणे संभावना आहे, ते खरंच आहेत का नाही। चौथा, चिंकी और चुस्कू मुस्कू घर में ही होंगे। चिंकी आणि चुस्कू मुस्कू कुठे होणार, घरामध्येही राहणार। तर याबद्दल इथे चौथा जे आहे असंही दिलेलं आहे। आता बघा सातवा आहे, काय आहे, विस्मयार्थक वाक्य। काय आहे, विस्मयार्थक वाक्य। जिन वाक्य में विस्मय, हर्ष, क्रोध आदि भाव व्यक्त किया जाता है। ज्या वाक्यातून विस्मय, हर्ष, क्रोध आदि भाव व्यक्त करून जात आहे त्यांना आपण विस्मयार्थक वाक्य असंही म्हणतो। काय म्हणतात, विस्मयार्थक वाक्य असंही म्हणतो। जसे, अरे हम सब बहेलिये के जाल में फंस गए। अरे काय झालं, आम्ही सगळं कुठे फसलं, बहेलिया यांच्या जालमध्ये फसून जाणार आहे। दूसरा, शाबाश तुम दोनों ने बहुत ही बहादुरी का काम किया। शाबास चांगल्याप्रमाणे तुम्ही दोघांनीही खूपच बहादुरीचा काम केलेले आहे। तर याप्रमाणे इथे असंही दिलेले आहे। तिसरा, अरे चुप हो जाओ, तुम्ही शांत बसा। तर याबद्दल इथे एक्स्ट्रा मॅट्रिक सिम्बॉल पण दिला आहे आणि याबद्दल तुम्ही पाहणार की हा विस्मयार्थी बोधक यांचा वाक्याचं यांच्या चिन्ह पण देत आहे, ते सरळप्रमाणे तुम्ही समजून घेत आहे। तर इथे अरे चुप हो जाओ, तर इथे तुम्ही शांत बसा आणि इथे पण तुम्हाला असं चिन्ह दिलेलं आहे। चौथा, शांती शांती शोर मत करो आणि इथे काय दिलं, शांती शांती तुम्ही शोर नको करूया। तर याप्रमाणे इथे विस्मयार्थी बोधक किंवा विस्मयार्थक वाक्य दिलेले आहे। तर याप्रमाणे हा कोणतं वाक्य आहे, विस्मयार्थक वाक्य आहे। तर अजून बघूया, आता आपल्या समोर आलेला आहे आठवा, त्यांना काय म्हणतात, संकेतार्थक वाक्य। काय म्हणतात, संकेतार्थक वाक्य। जिन वाक्यों में एक क्रिया, ज्या वाक्यात एक क्रिया दूसरी क्रिया ते संकेत करती है उन्हें संकेतार्थक वाक्य कहते हैं। ज्या वाक्यात, नीटप्रमाणे ऐकून घ्या, ज्या वाक्यात एक क्रिया दुसरी क्रियातून, ज्या वाक्यात एक क्रिया दुसरी क्रियातून संकेत करत आहे किंवा संकेतार्थक वाक्य करत आहे त्यांना आपण संकेतार्थक वाक्य असंही म्हणतात। जैसे, अगर हम सब एक साथ जाल लेकर उड़े तो चिंकी जाल काटकर हमें आजाद कर देगी। तर हा संकेत दिलेला होता की आम्ही सगळं अगर एकत्र होऊन जाल जे तोडून उडून जाणार आहे तर याबरोबर काटून जाणार आहे, तर आम्ही सगळं आजाद होऊन जात आहे। तर हा संकेत होता। दूसरा, यदि सब मिलकर रहोगे तो हार नहीं मिलेगी। जेव्हा तुम्ही सगळं मिळून राहणार तेव्हा तुम्हाला कधीही हार भेटणार नाही। तीसरा, यदि हवेली की तरफ लोग आते जाते तो डाकुओं का क्रियाकलाप कैसे हो पाता। इथे म्हणाले आहे की आता जेव्हा हवेली असं झालेली आहे तर हवेलीबद्दल तुम्ही काय करायचं, हवेलीतर्फे कोणीही जात नव्हता, अगं तिथे कोणी जात येतं तर हा डाकुओचा जो क्रियाकलाप झालेला होता हे नाही झालं पाहिजे होता। चौथा, यदि समय पर वर्षा हुई तो सफल अच्छी होगी। तर याप्रमाणे दिलेलं आहे की आता अगर अगर समयानुसार म्हणजे वेळानुसार वर्षा होणार तरीही फसल चांगली होणार। तर याबद्दल आपल्याला हा 8 जे प्रकार होता ते झालेला आहे। कळलं की नाही, हो। आता वाक्य के अंग, वाक्य के 2 खंड होते हैं, उद्देश्य और विधेय। उद्देश्य क्या है, वाक्य में जिसके विषय में कुछ कहा जाए उसे उद्देश्य कहा जाता है। विधेय, उद्देश्य के बारे में जो भी कहा जाता है वो विधेय कहलाता है। जैसे, सभी गांववासियों डाकुओं के आतंक से मुक्त हो गए। सगळं जे गाववासी होते ते डाकुयाचा आतंकमध्ये मुक्त झालेला होता। उद्देश्य, सभी गाववासी, विधेय, डाकुओं के अंत से मुक्त हो गए। तर याप्रमाणे हा जे उद्देश आणि विधेय आहे ते असंही दिलेले आहेत। कळलं की नाही, हो। जसे इथे वाक्य आणि उद्देश आणि विधेय काही वाक्य दिलेले आहे, इथे त्यांचं उदाहरण पाहिजे। जसं वाक्य, उद्देश आणि विधेय, जसं हिमालय देश का गौरव है, हिमालय देश का गौरव है। विधेय, महासागर अपने देश के चरण पकड़ता है, महासागर आणि इथे विधेय अपने देश का चरण पकड़ता है। तीसरा, निखिल कश्मीर घूमने गया, निखिल कश्मीर घूमने गया। आणि चौथा जे इथे आहे, मुंबई देश की आर्थिक राजधानी है, मुंबई आणि इथे विधेय देशची आर्थिक राजधानी आहे। आणि इथे सहावा, पिताजी बच्चों को फुटबॉल खिला रहे, पिताजी बच्चाला म्हणजे मुलांना फुटबॉल खेळत आहे। नीलू चिडिया दाना चुगने गई, नीलू चिडिया आणि इथे दाना चुगने गेली। तर याप्रमाणे सभी विद्यार्थी को हौसले की प्रशंसा कराय, सभी आणि विद्यार्थी यांचा हौसलेची प्रशंसा केलेले जात आहे। नववा, घिसू 3 महीने तक खाट पकडे रहा, घिसू 3 महीने तक खाट पकडले।
आर्यन खेतों को पार करता हुआ हवेली की ओर बढ़ा। आर्यन जे आहे शेतीला पार करून कुठे पोहोचला? हवेलीवर पोहोचला। आर्यन खेत को पार करते हुए हवेली की ओर पहुंचा। तर याबद्दल तुम्ही पाहणार की कशाप्रमाणे त्यांचा काही उद्देश आणि कारण ही वाक्य दिलेले आहे किंवा विधेय दिलेले आहे। तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की कशाप्रमाणे हे अर्थाचा 8 प्रकार होते आणि या 8 प्रकारची परिभाषा किंवा त्यांची काही उदाहरणपैकी मी तुम्हाला दिलेले आहेत। त्यांना नेहमीप्रमाणे किंवा ऐका आणि नीटप्रमाणे लिहून घ्या आणि समजून घ्या। धन्यवाद।